चलो चलो बसा साईन दादा स्टेशन फतेपूर येथे गुन्हा दाखल आहे. त्यातील कलम आहे 70/1 77 351/2 35 BNS सह कलम 66E व 67 IT ॲक्ट प्रमाणे गुन्हा दाखल आहे. पीडिता व तिचे परिचित मित्र हे ठाणाबर्डीच्या जंगलात फतेपूरच्या हद्दीतून दिनांक 2 जून 2026 रोजी तिथे थांबले असताना यातील दोन आरोपितांनी अत्याचार केला. 2 आरोपितांनी त्याची व्हिडिओ शूटिंग केली आणि उर्वरित आरोपींनी पीडिता व तिच्या जे परिचित व्यक्ती आहे यांना दमदाटी केली आणि जो व्हिडिओ केलेला होता तो सोशल माध्यमामध्ये प्रसारित करण्यात आला. आज रोजी पीडिता यांनी जी तक्रार दिलेली आहे त्याप्रमाणे सदरचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. सदर गुन्ह्याचा तपास PI कासार पोलीस स्टेशन जामनेर हे करीत आहे. सदर गुन्ह्यातील एकूण 15 आरोपीपैकी 14 आरोपी पोलीस स्टेशनच्या ताब्यात असून त्याची पुढील प्रक्रिया करत आहोत. जळगाव पोलीस दलातर्फे मी जनतेला आव्हान करतो की अशा प्रकारची जर तक्रार असेल पूर्वीच्या घडलेल्या घटनेची तर निश्चितपणे पोलीस स्टेशन फतेपूर येथे तुम्ही संपर्क करू शकता. सर एकंदरीत काय घटना घडली आहे काय सांगा. ही घटना फतेपूर पोलीस स्टेशनच्या हद्दीत एका जंगलाच्या परिसरामध्ये झालेली होती. एक पुरुष आणि एक महिला तिथून जात होते तर तिथं टू व्हीलरवर जात असताना ते जंगलाच्या तिथं थांबलेले होते झाडाखाली. तर अशा वेळेला तिथल्याच परिसरातले जवळजवळ 15 जे तरुण आहेत ते त्या जंगलाच्या परिसरामध्ये काही निमित्तानं आलेले होते. तर त्यांनी त्यांना ब्लॅकमेल करून किंवा जबरदस्ती करून त्याच्यातल्या 2 संशयित आरोपींनी सदर महिलेवर अतिप्रसंग केलेला आहे. तिच्याशी जबरी भोग केलेला आहे. त्याच्यावरून काल सदर पीडित फिर्यादी महिलेच्या तक्रारीवरून आपण 15 लोकांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केलेला आहे. 2 लोकांनी ॲक्च्युअल रेप केला आणि बाकीच्यांनी त्यांना सपोर्ट केले म्हणून आणि त्याच्यातल्या दोघांनी व्हिडिओ रेकॉर्डिंग केले आणि ते सोशल मीडियावर व्हायरल केले असं म्हणून आपण त्यांच्यावर गुन्हा दाखल केलेला आहे. 15 पैकी 14 आरोपी अटक आहेत. कालच त्यांना अटक केलेलं आहे आणि आता एक आरोपी फरार आहे. त्याचा शोध आपली पथकं घेत आहे. यामध्ये अल्पवयीन आहेत याच्यातले 3 विधी संघर्षग्रस्त पालक आहेत. त्यांच्यावर पण त्या नियमाप्रमाणे कारवाई करण्यात येते. सर आरोपींना कोर्टात हजर केलं का आधी पोलीस कस्टडीची कारवाई केली. आरोपींना काल अटक केलेलं आहे. आज न्यायालयासमोर हजर करण्यात येत आहे. पोलीस कस्टडीची मागणी केलेली आहे. पुढचा तपास करण्यासाठी